मी कॉलेजमध्ये गेल्यापासून माझ्यात एक प्रकारचा उन्माद येऊ लागला होता। मी एकदम बेफिकीर वागायला लागलो होतो। घरच्यांचे काहीच ऐकत नव्हतो। जणू मी स्वतःला राजाच समजू लागलो होतो। मी मित्रांबरोबर फिरत असे, तासनतास घराच्या बाहेर राहत असे। कॉलेजमध्ये न जाता मित्राच्या घरी जाऊन बिनधास्त टाइम पास करत असे। मला कॉलेजमध्ये येताच जणू पंख फुटले होते। त्याचबरोबर माझ्या अस्तित्वाला कॉलेजमध्ये एक वेगळाच कडकपणा येऊ लागला होता। कॉलेजमधल्या सुंदर सुंदर भरदार मुलींना पाहून माझ्या तोंडाला पाणी सुटत असे। मग घरी आल्या आल्या त्यांची कल्पना करत आधी स्वतःला शांत करावे लागत असे। दिवसातून एकदा तरी माझ्या भडकलेल्या भावनेला शांत करण्याची मला सवयच लागली होती। त्या काळात आमच्या घरी एक कम्प्युटर होता। तो कम्प्युटर मी व माझी मोठी बहीण समीक्षा वापरत असे। माझी मोठी बहीण माझ्यापेक्षा फक्त 2 वर्षांनी मोठी आहे, त्यामुळे आमच्यात तसे लहान मोठे असे काही नव्हतेच। मी तिला नावानेच हाक मारत असे। माझ्या उनाड वागणुकीमुळे ती मला एवढी पसंत करत नसे। मी एकदम टपोरी मुलांसोबत राहून पार बिघडलो आहे अशीच ती समजत असे। एकदा संध्याकाळी माझी बहीण कम्प्युटरवर काम करत होती। मी असाच उनाडक्या करून घरी आलो होतो। तोंड धुवून चहा घेणार तेवढ्यात माझी बहीण रागातच मला म्हणाली, तुला कम्प्युटर नीट वापरता पण येत नाही का? काय काय फालतू बघत असतो, कमीत कमी मग हिस्टरी तरी डिलीट करायची ना मूर्खा। टपोरी मुलांसोबत फिरून तू सुद्धा टपोरी झाला आहेस। मी एक क्षण स्तब्ध झालो आणि विचार करू लागलो की ही एवढी का भडकली आहे। मीही तिला म्हणालो, जास्त शहाणपणा शिकवू नकोस, सरळ सांग काय झालं ते। ती नुसती रागाने पाहत राहिली। मग काही सेकंदाने मलाच लक्षात आले की मी कम्प्युटरवर काल दुपारी कोणते व्हिडिओ पाहत होतो। माझ्या लक्षात आलं की ती एक्झॅक्टली काय म्हणत आहे। समीक्षाने त्या वेबसाईट पाहिल्या असतील आणि तिला कळलं असेल की मी काय व्हिडिओ पाहतो। मग मी घाबरलो आणि खाली मान घालून सॉरी म्हणालो। मग लगेच जाऊन कम्प्युटरमधून सर्व हिस्टरी काढून टाकली। समीक्षा जवळ येऊन म्हणालो, सॉरी चुकून राहिली असेल हिस्टरी। पण मी परत तिला निर्लज्जासारखे म्हणालो, कधी विसरलो तर तू डिलीट करून टाक ना माझी हिस्टरी। त्यावर ती रागानेच म्हणाली, तू असले धंदे करशील आणि मी का डिलीट करू तुझे कारनामे? आमच्यात आता वाद सुरू होता। तेवढ्यात आई आली आणि आम्ही विषय बदलला। समीक्षाला माहीत होते की मी चावट व्हिडिओ पाहतो। ती माझ्यापासून हटकूनच राहायची। तिला मी अजिबात आवडत नसे। ती नेहमी माझ्याशी भांडायची। तिच्या नजरेत मी म्हणजे एकदम वाया गेलेला अगदी चावट मुलगा होतो। कधी कधी आई बाबा घरी नसताना आमच्यात एवढे वाद व्हायचे की बोलता बोलता समीक्षा मला अचानक चावट शिव्या पण द्यायची। मग मीही तिला तशाच शिव्या द्यायचो। आमची बहीण भावांमधली दरी अगदी वाढतच चालली होती। एकदा रात्री मी मोबाईल घेऊन बसलो होतो। आमच्या एका मित्राने ग्रुपमध्ये एक व्हिडिओ पाठवला। मी तो चुकून चालू केला आणि व्हिडिओ सुरू झाला। त्याच क्षणी मागून समीक्षाने मला व्हिडिओ पाहताना पाहिले आणि जोरात माझ्या डोक्यावर टपली मारली। ती रागातच पण हळू आवाजात म्हणाली, नालायक तुला कळत नाही का आई आत आहे ते? काय नुसते असे व्हिडिओ पाहत बसतोय नेहमी? ती रागाने पाहतात ते बंद करण्याचा इशारा करत स्वयंपाकघरात निघून गेली। समीक्षाने मला तो व्हिडिओ पाहताना पाहिले। मला तो व्हिडिओ पाहण्याची अशी काही इच्छा नव्हती, पण चुकून तो ऐनवेळी सुरू झाला होता। तिने मला पाहताना ते पाहिले, पण तिच्या मनात कुठेतरी माझ्याबद्दल एक काळजी सुद्धा असायची। शेवटी ती माझी बहीण होती। ती मला असे पाहण्यापासून थांबवत नव्हती कारण तिला सुद्धा माझ्या भावना समजत होत्या। तिलाही कळत होते की एका मुलाच्या या वयात काय भावना असतात ते। या वयात सर्व मुलांना मुलींबद्दल किती आकर्षण असते हे तिला कळत होते। त्यामुळे ती या गोष्टी समजून घेत होती। हळूहळू दिवस पुढे जाऊ लागले। माझ्या भावनेची भूक अजूनच वाढू लागली। मी उंच असल्याने आणि तितका हँडसम नसल्याने मला कोणी मुलगी पटत नव्हती। माझी खूप इच्छा होती की कोणत्या तरी मुलीला पटवून तिला कचाकच अनुभव द्यायचा, पण मला ते जमत नव्हते। मी 1-2दा तसा प्रयत्न केला पण मुलींना मी टपोरी वाटत असल्याने त्यांनी मला जास्त भाव दिला नाही। मग शेवटी मी मादक मुलींची कल्पना करत आपल्या भावना शांत करायला लागलो। पण इतके असूनही मी समीक्षाचा कधी विचार केला नाही। हळूहळू मला मग कम्प्युटर आणि मोबाईलवर व्हिडिओ पाहून खूपच इंटरेस्ट यायला लागला। ते पाहून स्वतःला शांत करण्याची मला मग सवयच लागून गेली। माझ्या बहिणीला हे माहीत होते पण ती मला याबद्दल काहीच बोलत नसे। व्हिडिओ पाहून मला पण कधी कधी वाटायचे की काश माझ्या अस्तित्वाची कुणीतरी छानपैकी चव घ्यावी, जेणेकरून मलाही त्या स्वर्गसुखाचा आनंद मिळेल। पण तो अनुभव काही माझ्या नशिबी येत नव्हता।
माझं तरुण रक्त असल्याने मला भावना कंट्रोल होत नव्हत्या. त्यात असे व्हिडिओ पाहण्याने तर त्या अधिकच पेटत होत्या. मग एक वेळ तर अशी यायला लागली की मी घरी कुणी नसण्याची मी वाट पाहायला लागलो. जसे सर्व बाहेर निघून जायचे मी पूर्ण मोकळा होत असे आणि मग गादीवर उशा ठेवून ओळखीतल्या कोणत्याही मुलीची कल्पना करत चावट चाळे करत असे. मला त्यातून हळूहळू खूप आनंद येऊ लागला होता. मला वाटायचे की मी त्या मुलीच्या जीवनात रंगांच्या पिचकाऱ्या उडवत आहे. मला ह्यात एक वेगळीच मजा यायला लागली होती. मी आता कोणत्याही मुलींसाठी किंवा भाभी मिळाली तरी चालेल असा विचार करत स्वप्न पाहू लागलो होतो. वाटत होते किती दिवस असे व्हिडिओ पाहून स्वतःच्या भावना शांत करणार. आता मला एकदा तरी खरा अनुभव घेण्याची इच्छा होऊ लागली आणि एकदा सर्व अनावर होऊन माझा स्वतःवरचा ताबा सुटला. एकदा समीक्षा स्वयंपाकघरात जेवण बनवत होती. तिने शॉर्ट घातला होता. मी हॉलमध्ये जमिनीवर बसून मोबाईलवर गेम खेळत होतो. तेवढ्यात आमच्या बिल्डिंगच्या समोरून एक लग्नाची वरात चालली होती. बँडचा आवाज ऐकून समीक्षा पाहण्यासाठी हॉलमध्ये आली. हॉलमध्ये असलेल्या खिडकीतून ती बाहेर वाकून वरात पाहायला लागली. ती काय करते हे पाहण्यासाठी मी तिच्याकडे पाहायला लागलो आणि ती मोठी बाहेर आलेली पाहून मन विचलित झालं. माझी नजर तिच्यावर खिळून बसली. माझी बेचैनी वाढू लागली. ती चांगलीच बाहेर आलेली दिसत होती. समीक्षा वरातीच्या गाण्यावर आपले शरीर हलकेच हलवू लागली. ते दृश्य पाहून क्षणभरातच माझे अस्तित्व जागे होऊ लागले. तिला तसे करताना पाहून माझ्या भावना पेटत चालल्या होत्या. माझे मोबाईलवरचे लक्ष उडून आता त्या सुंदर उठावदार बाहेर आलेल्यावर होते. हळूच माझा हात स्वतःवर गेला. मी तिच्यावर नजर ठेवत स्वतःलाच कुरवाळू लागलो. माझी नजर वाईट होऊ लागली होती. मी आजपर्यंत असा विचार कधीच केला नव्हता. मी माझा मोबाईल बाजूला ठेवला आणि उभा होऊन हळूहळू समीक्षाकडे जाऊ लागलो. समीक्षाच्या माझ्या काही पावलांवरच उभी होती. माझ्या मनातली लालसा वाढत चालली होती. वाटलं नाही तरी ती माझ्याशी भांडतेच, मग मी जरी काही चावट केलं तरी अजून काय बिघडणार आहे, असा विचार करतच मी तिच्या अगदी जवळ जाऊन वरून खाली नजर फिरवली. ती गाण्यावर हलताना पाहून मी अधिकच चेकाळलो. मग मला न राहवून मी सरळ स्वतःला खिडकीत झोकून देत तिच्यावरून खिडकीतून खाली पाहू लागलो आणि तिला म्हणालो, कोणाची वरात जात आहे? माझ्या अस्तित्वाची जाणीव होऊन समीक्षा दचकली, पण ती काहीच म्हणाली नाही. ती खिडक्यांच्या सळईला दोन्ही हाताने घट्ट धरून स्तब्ध उभी राहून खाली पाहत होती. मी मुद्दामून असे वागण्याचा प्रयत्न करत होतो जणू काहीच झाले नाही. माझ्या पुरुषी अस्तित्वाची जाणीव समीक्षाला आता स्पष्टपणे होत होती. तिने आता तिचा डान्स बंद केला आणि ती शांतपणे उभी राहिली. मी माझ्या अस्तित्वाचा तिच्यावर अधिक प्रभाव टाकत खाली पाहू लागलो. तिला कळून आले की माझ्या मनात काय आहे, पण ती काही बोलली नाही. कदाचित तिला काहीतरी सुख मिळत असावं. मी तिच्या शांततेचा फायदा उचलला. हळूच माझे दोन्ही हात तिच्या कमरेवर ठेवले व खाली वरातीकडे पाहू लागलो. वरातीत खूप लोक नाचताना दिसत होते. ते पाहून मलाही त्या बहाण्याने फायदा उचलायची संधी मिळत होती. मी त्याच अवस्थेत उभा राहून समीक्षाला म्हणालो, अरे तू गॅस बंद केलीस का? ती रागानेच माझ्याकडे पाहत हो म्हणाली, पण ती तिथून मागे हटली नाही. माझी हिंमत वाढली. मग मी तिला म्हणालो, खूप मस्त नाचत आहेत ना लोक? ती तशीच गप्प राहिली. मग परत मी विषय वाढवत म्हणालो, मला पण नाचायची खूप इच्छा होत आहे. ती रागानेच म्हणाली, मग जा आणि खाली नाच, मला कशाला विचारतोस? तिचे शब्द ऐकून मला ताव आला. मी हळूहळू गाण्याच्या तालावर आपले शरीर हलवायला लागलो. ती मन वळवून तिरक्या नजरेने माझ्याकडे पाहायला लागली, पण मी तिच्याकडे लक्षच देत नव्हतो. मग परत ती खाली वारातीकडे पाहू लागली. मी माझ्या कणखर अस्तित्वाचा भार देत नाचत होतो. ती जराशी गोंधळ्यासारखी झाली. तिचे श्वास हळूहळू वाढत चालले होते. त्या लहानशा खिडकीतून ती वरातीकडे पाहत माझ्या चावटपणाचा आनंद घेत होती. मी प्रभाव अधिक वाढवला आणि तालावर नाचायला लागलो. माझ्या भावना खूप उफाळून येऊ लागल्या. 5 ते 10 मिनिटे मी असाच नाचत होतो, जणू मी तिला अनुभव देत होतो. असे करताना मी तिच्याशी काही ना काही संवाद सुद्धा साधत होतो. संवाद साधताना मी माझ्या अस्तित्वाचा शक्य तेवढा प्रभाव टाकून नाचत होतो. तिला माझी हरकत स्पष्टपणे कळत होती. तिला ते चांगले वाटत होते, पण तरीही ती आपला राग दाखवत मला म्हणाली, तू हे काय करतोस? तिच्या तोंडून हे ऐकताच मी भानावर आलो. मी थांबलो आणि काहीसा घाबरत म्हणालो, काही नाही, नाचतोय. तिने तिरक्या नजरेने माझ्याकडे पाहिले आणि मला बाजूला केले व ती परत किचनमध्ये गेली. मी जरासा घाबरलो होतो, पण तिच्या अशा रिस्पॉन्समुळे मला एक प्रकारचा सिग्नल सुद्धा मिळाला होता.
कदाचित तिला हे आवडले होते पण तिची ते स्वीकारण्याची हिंमत झाली नव्हती. अस्मिता दिसायला खूप सुंदर होती. ती खूप मादक दिसायची पण मी तिच्याकडे पाहून कधीच असा विचार केला नव्हता. तिचा बॉयफ्रेंड आहे की नाही हेही मी तिला कधी विचारले नव्हते. पण आजच्या घटनेनं मला बदलून टाकलं होतं. मला आता तिच्याबद्दल एक प्रकारचं वेगळंच आकर्षण होऊ लागलं होतं. आता मात्र मला तिच्याकडे पाहून तिला अनुभव करण्याची तीव्र इच्छा होऊ लागली होती. माझ्या मनात सारखा तिचा विचार येऊ लागला होता. मला वाटलं हा चुकीचा विचार आहे पण मी आता तिच्यासाठी इतका वेडा झालो होतो की मला काहीच सुचत नव्हते. आता दुपार झाली होती. ती आंघोळ निघून गेली आणि मला तिच्याबद्दल विचार यायला लागले. मी मोबाईलवर भाऊ बहिणीचे व्हिडिओ शोधू लागलो. मला ते व्हिडिओ पाहून आता खूपच गरम व्हायला लागलं होतं. काही उपाय मिळते का ते मी विचार करत होतो. तेवढ्यात आमच्या घरची लाईट गेली आणि मला समीक्षाच्या ओरडण्याचा आवाज आला. मी धावतच बाथरूमकडे गेलो. बाथरूमचा दरवाजा उघडा होता आणि त्यावर एक जाडजूड पाल दिसत होती. मी समीक्षाकडे पाहिलं तर ती एका कोपऱ्यात अंग चोरून टॉवेल गुंडाळून उभी होती. तिचे सर्व कपडे खाली होऊन ते पाण्याने ओले झाले होते. ती त्या पालीकडे पाहत घाबरून उभी होती. ती त्या अवस्थेतही खूप लोभस दिसत होती. तिचे व्यक्तिमत्व खूप उठून दिसत होते. तिला पालीची खूप भीती वाटत होती. तिचे केस ओले होते. तिच्या सर्वांगावर पाण्याचे दवबिंदू पसरलेले दिसत होते. तिचे रूप खूपच खुलून दिसत होते. आधी तर तिला पाहून मी खूप चेकाळलो पण मग भानावर येऊन मी पालीकडे पाहत समीक्षाला विचारलं, इतकी का घाबरलीस? मला पाहून ती शरमेने अंग चोरून तिथेच उभी होती व आपले सुंदर व्यक्तिमत्व लपवण्याचा निष्फळ प्रयत्न करत होती. तिने त्या पालीकडे इशारा केला. मी हसलो आणि म्हणालो बाहेर ये. ती नकार देत होती. मग मी त्या पालीला पळवून लावणार इतक्यात समीक्षा मला म्हणाली, नको नको, थांब. ती इकडे येईल. तू आधी इथे ये. मला खूप भीती वाटते पालीची. त्या अंधुक उजेडात समीक्षा एकदम मादक दिसत होती. तिची नुकतीच अंघोळ झाली होती आणि ती बाहेरच येणार होती तेवढ्यात तिला ही पाल दारावरच दिसली आणि मग ती घाबरून ओरडली आणि कोपऱ्यात गेली होती. तिचे सर्वांग पाण्याने भिजलेले होते. तिचे ते रूप एकदम विलोभनीय दिसत होते. मला खूप आकर्षण होऊ लागलं. माझ्या भावना खूप तीव्र होऊ लागल्या होत्या. मी म्हणालो, ठीक आहे येतो मी. मी जसा आत तिच्याकडे वळलो तेवढ्यात त्या पालीने भिंतीवर उडी घेतली. ते पाहून समीक्षा अजून किंचाळली आणि तिने डोळे बंद करून मला घट्ट मिठी मारली. मी तिला सावरत होतो पण ती एखादा वाघ दिसल्यासारखी घाबरत होती. मी तिला समजावत होतो की पाल काहीच करत नाही, घाबरू नकोस. पण ती तिकडे नजर उचलून पाहायलाही तयार होत नव्हती. मला एक नामी संधी चालून आली होती. मी उगाच नाटकीपणाने समीक्षाला सोडवत म्हणालो, थांब मी त्या पालीला पळवतो. पण ती मला सोडायला तयारच नव्हती. उलट ती तिची मिठी अधिकच घट्ट करत होती. मग मी या संधीचा फायदा घ्यायचं ठरवलं. मी तिला तसाच मिठीत घेऊन उभा राहिलो. तिला धीर देण्याचं नाटक करत मी तिच्या पाठीवरून हात फिरवू लागलो. आहाहा, काय सुंदर स्पर्श वाटत होता तिचा. माझा हात लागताच ती शहारली आणि तिने थरथरत मिठी अजूनच घट्ट केली. मी तिचं लक्ष विचलित करण्यासाठी तिच्या कानाजवळ जात हळूच तिला म्हणालो, समीक्षा तू खूप सुंदर दिसतेस. मला तू खूप आवडतेस. माझे शब्द ऐकून तिची धडधड वाढली. माझेही श्वास वेगात यायला लागले. तिने नजर उचलून माझ्या डोळ्यात पाहिले. मी तिच्या डोळ्यात पाहत तिच्या पाठीवरून हात फिरवत होतो. तिची मादक नजर झुकली. तिला माझ्या कणखर अस्तित्वाची जाणीव होऊन ती अधिकच लाजली. लाजून तिने खाली पाहिले. मी तिची हनुवटी वर करत तिला गेल्याचा इशारा करून मानेनेच म्हणालो, ती गेली. तिने हळूच तिकडे पाहिले आणि परत माझ्या डोळ्यात पाहून परत मिठी मारली. मी तिचा चेहरा वर करून तिच्या डोळ्यात पाहत हलकेच आपले ओठ तिच्या ओठांकडे सरकवले. तिने लाजून आपले डोळे बंद केले. मी ज्या संधीचा विचार करत होतो ती संधी आयतीच एका पालीमुळे मला मिळाली होती. ती डोळे बंद करून मला प्रतिसाद देऊ लागलो. तिच्या नाजूक स्पर्शाने माझ्या भावना अधिकच चेकाळल्या. माझे अस्तित्व बाहेर येण्यासाठी धडपडत होते. समीक्षा मला उत्कट प्रतिसाद देत होती आणि तिची वागणूक पाहून मी पटकन अंग मोकळं केलं. मग मी तिला फिरवले आणि तिच्यावर चुंबनाचा वर्षाव करू लागलो. मी वरपासून खालपर्यंत किस करू लागलो. माझ्या हरकतीने ती सळसळायला लागली. तिला स्वतःवर ताबा ठेवणं कठीण जाऊ लागलं. तिच्या श्वासांची गती वाढत गेली. त्या धुंदीत मग एकदम मोकळी झाली होती. मी उत्कट किस करून तिला अजून प्रभावित करत होतो. माझ्या हरकतीने ती आता अगदी वेडी झाली होती. जेव्हा तिचं लक्ष माझ्या अस्तित्वाकडे गेलं आणि ती वेडीच झाली. तिचा स्वतःवर ताबा राहिला नाही आणि तिने ते हाताळायला सुरू केलं.
तिच्या नाजूक स्पर्शाने मी भारावून गेलो. मला एक वेगळ्याच विश्वात गेल्यासारखं वाटू लागलं. ती सुंदर पद्धतीने त्या अस्तित्वाचा अनुभव घेत होती आणि मला एक स्वर्गीय सुख मिळत होते. मध्येच ती वेगात तर मध्येच एका नाजूक पद्धतीने ते मोठं अस्तित्व शक्य तेवढं अनुभवत होती. मला तिच्या असल्या हरकतीने वेड लावलं होतं. माझी मोठी बहीण सर्व विसरून त्या सुंदर क्षणाचा आस्वाद घेत होती. मला एक वेगळाच आनंद मिळत होता. ती डोळे मिटून मनमोहक हरकत करत होती. मी तिच्या हरकतीने खूपच प्रभावित झालो होतो. काही वेळाने मी तिला उठवलं आणि ती भिंतीकडे तोंड करून उभी राहिली. मी तिच्या सुंदर व्यक्तिमत्वाला हाताळायला लागलो आणि ती सुस्कारे टाकायला लागली. मी हळूच त्या चाफेकळीवर आपले ओठ टेकवले आणि तिला एक विजेचा झटकाच बसल्यासारखं झालं. पण मी त्या सुंदर क्षणांचा आस्वाद घेतच राहिलो आणि ती एका तहानलेल्या मासळीसारखी उसळायला लागली. तिचा आता आवाज येऊ लागला. मी रसपान करत राहिलो. ती त्या अद्भुत स्वर्गीय सुखाचा आनंद घेत राहिली. मग मी हलकेच उठून आपले अस्तित्व त्या नाजूक चाफेकळीवर टेकवले. त्या स्पर्शाने ती अगदी वेडावून गेली. मी त्या नाजूक आणि सुंदर चाफेकळीवर प्रभाव टाकला तशी ती चित्कारली. मी इतका बेधुंद होतो की मला आता स्वतःवर ताबा ठेवणं मुश्किल झालं होतं. मी आपल्या अस्तित्वाचा प्रभाव टाकत गेलो आणि त्या सुंदर नाजूक चाफेकळीला हळूहळू आनंद येऊ लागला. मग समीक्षा सकाळी वरात पाहत असताना जशी नाचत होती तशी ती नाचायला लागली. मीही त्याप्रमाणे आपल्या अस्तित्वाला कामाला लावले. आमचा बेधुंद नाच सुरू झाला. आम्हाला खूप सुंदर अनुभव येऊ लागला. एका स्वर्गीय आनंदात आम्ही वाहत जाऊ लागलो. आम्ही ते सुंदर क्षण आनंदाने अनुभवू लागलो. मी काही वेळापूर्वी खिडकीतून खाली वरातीकडे पाहत असताना समीक्षासोबत जो नाच करत होतो अगदी तसाच नाच करायला लागलो. आम्हाला खूप मजा येत होती. मी शक्य तेवढा अधिक प्रभाव टाकत नाचत होतो आणि समीक्षाही आवाज करत तसाच प्रतिसाद देत होती. मी अगदी तळापर्यंत जाऊन नाचत होतो आणि समीक्षाला ते जड जाताना दिसत होते. ती आवाज करत होती, पण मी तिचं काहीच ऐकत नव्हतो आणि तिला भरभरून प्रेम करत होतो. मग तीही उत्कट प्रतिसाद देत होती. आमच्या सुस्कार्याने आणि आवाजाने ती रूम भरून गेली होती. मी एका लयीत तिला नाचवत होतो आणि ती बेभान होऊन तो आनंद घेत होती. शेवटी मी खूप जोशमध्ये आलो आणि वेगात नाचायला लागलो. त्या आवेगाने समीक्षा मात्र अचानक तिच्या उत्कट सुंदर क्षणांजवळ पोहोचली आणि ती आवाज करू लागली. मग ती आवाज करतच आपल्या भावना मोकळ्या करू लागली. मला समजलं की तिने तिच्या दाटून आलेल्या भावनांना आता मोकळी वाट करून दिली आहे. मी मात्र माझे काम करतच राहिलो. काही क्षणातच समीक्षा सुंदर क्षण अनुभवत शांत झाली. तिला खूप समाधान वाटलं. मग मी अजून जोशमध्ये आलो. मीही त्या सुंदर क्षणांजवळ येऊन पोहोचलो होतो. मी तिला विचारलं की समीक्षा, मी आता काय करू? ती पटकन वळली आणि म्हणाली, प्लीज आत नको. मी माझे अस्तित्व मोकळे केले. समीक्षा समोर फिरली. तिने नाजूक ओठांचा स्पर्श केला. ती म्हणाली, आता चालेल. मला तिच्या अशा करण्याने अधिकच सेवाला. मी खूप आत जाऊन मग आपल्या दाटून आलेल्या भावना मोकळ्या सोडल्या. समीक्षाच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते. मला एक अप्रतिम सुख आणि आनंद होत होता. मी आनंदाच्या पिचकाऱ्या उडवत होतो आणि एक सुंदर सुखाचा आनंद घेत होतो. माझ्या संपूर्ण भावना समीक्षाने आता मोकळ्या केल्या होत्या. मला खूप हलकं हलकं वाटू लागलं होतं. जीवनातली खूप दिवसांची माझी इच्छा आज पूर्ण झाली होती. माझे स्वप्न खरोखर पूर्ण झाले होते. माझ्या अस्तित्वाला कुणीतरी आपलं मानलं होतं आणि ती माझी मोठी बहीणच आहे यापेक्षा दुसरा कोणता आनंद असणार होता. मी अगदी सुखावून गेलो होतो. काही वेळ समीक्षाला काहीच बोलता आले नाही. ती फक्त आनंदाने माझ्याकडे पाहत होती. तिच्या डोळ्यात आता माझ्याबद्दल अपार प्रेम दिसत होत. मग काही वेळ आम्ही शांत राहिलो. मी वर पाहिलं तर पाल तिथून कधीच निघून गेली होती, पण आमच्या बहीण भावातली दरी मिटवून गेली होती. मी मनोमन त्या पालीचे आभार मानले आणि इतका सुंदर अनुभव मिळाल्यामुळे मी अगदी खुश झालो. समीक्षाही खूप समाधानी वाटत होती. तिलाही पहिल्यांदा असा अनुभव येऊन ती सुद्धा खूप आनंदात दिसत होती. त्या दिवसानंतर आमच्या बहीण भावातली भांडण संपूर्ण मिटून गेली होती आणि एक वेगळंच नवं नातं निर्माण झालं होतं. मित्रांनो, माझा हा अनुभव तुम्हाला आवडल्यास कृपया व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करावे. धन्यवाद.